ऐका ना, सध्या देशाची इकॉनॉमी थोडी टेन्शनमध्ये चालली आहे आणि म्हणूनच PM नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 9 मोठी आवाहनं केली आहेत. पहिली गोष्ट, पेट्रोल, डिझेल जपून वापरा, कारण भाव एवढे वाढलेत की गाडी काढायच्या आधी 2दा विचार करावा लागतो. दुसरं, खाद्यतेल जपून वापरा म्हणालेत, कारण बाहेरून येणाऱ्या वस्तू महाग होत चालल्यात. तिसरं ऐकून तर अनेकांना धक्काच बसेल, पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, कारण जास्त आयात झाली की देशावर आर्थिक ताण येऊ शकतो. चौथं, परदेशात फिरायला जाणं शक्य असेल तर टाळा, कारण देशाचा पैसा बाहेर कमी गेला पाहिजे. 5वं, कच्च्या तेलाचा वापर कमी करा, कारण तेलावरचं अवलंबन जितकं वाढेल तितका खर्च वाढणार. 6वं, परकीय चलन वाचवा, म्हणजे शक्य तितक्या गोष्टी देशातल्याच वापरा. 7वं, आवाहन तर सगळ्यात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहन वापरा. मग लोक म्हणतायत आम्ही मेट्रोने जाऊ, पण आधी तिकीट थोडं कमी करा, कारण रोजच्या प्रवासात खिशालाच कात्री लागते. 8वं, वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन द्या, म्हणजे ट्रॅफिक कमी, पेट्रोल कमी आणि खर्चही कमी. आणि 9वं, विदेशी वस्तू कमी घ्या, लोकल ब्रँड वापरा, कारण आत्मनिर्भर भारत फक्त बोलून होणार नाही, तर आपल्या रोजच्या सवयी बदलल्याच पाहिजेत. आता काही लोकांना ही आवाहनं पटतील आणि काही लोक म्हणतील आधी महागाई कमी करा. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, फ्युचरमध्ये जर मोठं आर्थिक संकट आलं तर त्यावर मात करायची असेल तर या गोष्टी पाळाव्याच लागतील. त्यामुळे काळजी घ्या, पैशाचा अपव्यय टाळा आणि जिथे बचत करता येईल तिथे नक्की करा.